अहिल्यानगरमधील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण आता हटवण्यात येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सरकारी जमिनींवर काहींनी खरं तर गृह विभागाची परवानगी न घेता धार्मिक स्थळं बांधल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांच्या मदतीनं अतिक्रमणं हटवली जाणार आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यात काही सरकारी जमिनी देवस्थानच्या जमिनींवर अतिक्रमणं आहेत, तिथल्या जमिनींवर काहींनी धार्मिक स्थळंही बांधली आहेत। गृह विभागाची परवानगी न घेता धार्मिक स्थळं बांधली आहेत। अतिक्रमण करता पोलिसांच्या मदतीने आता काढली जातील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी या 4 तालुक्यामध्ये मोनिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे 16 अतिक्रमण आढळले आहेत। देवस्थानाच्या इनाम मिळकती जमिनीवर या ठिकाणी अतिक्रमण आहे। त्यानंतर तांदूळवाणी, ब्राह्मणी अशा ठिकाणी राहुरी तहसीलमध्ये अतिक्रमण आहेत। काही अतिक्रमण हे ग्रामपंचायतच्या गावठाण क्षेत्रामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतनी पोलिसांची मदत घेऊन काढायची आहे। काही अतिक्रमण हे महसूल खात्याने काढायचे आहे, काही अतिक्रमण नगरपालिकेने काढायचे आहे, काही अतिक्रमण हे त्या ठिकाणी आमच्या महसूल खात्याने काढायचे आहेत। वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाला घेऊन अतिक्रमण काढायचे आहे। मी आश्वस्त करतो की आपण जी काही यादी आपल्याकडे आहे आणि तुम्ही काही यादी आम्हाला द्याल, त्या दोन्ही याद्या मिळून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून पोलिसांची मदत घेऊन गृह विभागाच्या निर्णयानुसार ते जर नसेल आणि त्यांनी जर परवानगी घेतल्या नसेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई शासन करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।